कटआउट 18 आहेत. त्यामध्ये आपण दादांचे कटआउट पाहू शकता, मचिंद्रचा देखील कटआउट पाहू शकता, योगेशचा देखील कटआउट पाहू शकता, साईचा देखील आपण कटआउट पाहू शकता. आणि हे कटआउट का लावले गेले का आपल्यात जे नाही आहेत आणि जे आपण तर आमचे माजी राज्यमंत्री आपण तर रवींद्रदादा चव्हाण देखील आपण काल बघितलं या स्पर्धेला भेट दिली. खऱ्या अर्थाने आज आमचा या स्पर्धेतील पहिला दिवस आहे आणि शेवटचा दिवस आहे, त्यामध्ये दादांच्या बद्दल आम्ही भरपूर बोलूच. शेखर चला सामना सुरू करा. बघा पंच लगेच टाइम सेट करा. उमेश सर 8 वाजून आपण तर 50 मिनिटं झाले आहेत. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक कोण घेऊन येतो पाहिजे यावेळेला? ओमकार जोशी नवापाडा एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवर येते यावेळेला. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन ऑन साईडला क्षेत्ररक्षण शॉट पॉईंट लेग शॉट स्क्वेअर लेगला, एक क्षेत्ररक्षण मिड ऑनला आपण पाहू शकतो, एक मिड विकेटला ऑफ साईडला शॉट थर्ड मॅन पॉईंट कव्हर आणि मिड ऑफला एक क्षेत्ररक्षण आणि एक क्षेत्ररक्षण डीप लॉंग ऑफला. ओमकार आमच्यापासून दूर जाताना पहिला चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला. विकेटची शक्यता होती, मिड ऑफला क्षेत्ररक्षक होताच संघनायक सुरेंद्रने थोडासा वेळ घेतला. पहिल्या चेंडूवरती बादलने आपलं खातं उघडलंय. आता स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता यावेळेला विपुल पाटील, ओमकार जोशी गोलंदाजी मार्कवर. दिलीप पाटील यांचे सुपुत्र काय बॅटिंग करतात 40+ मध्ये. ओमकार लेफ्ट हँड ओव्हर देखील मारा करतोय. शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडूला पूल केला यावेळेला. चेंडू चाललाय, पंचांचा इशारा येतोय. 1 बाउंड, चेंडू चाललाय सीमारेषे पार. बीजेपी चौकार. शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू होता ओमकारचा आणि लगेच स्टान्स बदललं आणि पोझिशन मध्ये आले. स्क्वेअर लेग सीमारेषा पार चेंडूला धाडलंय. पण त्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकताय मला ओमकार लेफ्ट हँड ओव्हर देखील मारा करतोय. स्ट्रायकरला विपुल पाटील. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. डीप बंद क्षेत्ररक्षक येतोय, जो पण चेंडूला उचलतोय. एकच धाव, खूप चांगली बॅटिंग करतोय विपुलने मोठा फटका मारला. सिंगल देखील घेतली, कारण सिंगल देखील फार महत्वाचे स्ट्राईक एंडला बादलला आपण पाहू शकता. ओमकार तो बादल. चेंडू हवेमध्ये, कव्हरला मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. शॉर्ट कव्हर मध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षक थोडासा आपण तर चेंडू थोडासा ना आपण बघितले तर डायव्हर्ट झाला होता पडल्यानंतर. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता. कल्पेश पाटील आम्हाला माहिती देतात 7 धावा. ओमकार स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहू शकता. दिलीप पाटील यांचे सुपुत्र आपण पाहू शकता विपुल पाटील. चांगली बॅटिंग करतो, ज्या बॅटमधून एक चौकार आलाय. लेफ्ट हँड ओव्हर देखील मारा करतोय. चेंडू आडव्या बॅटने पॉवर प्लेचा योग्य वापर बघायला मिळाला. चेंडू चालला मिड विकेटला, वेगाने चाललाय सीमारेषा पार. बीजेपी चौकार. होते 40+ माध्यमातून चांगलं क्रिकेट खेळतात आणि विपुल देखील तेवढीच चांगली बॅटिंग करतो. 2 चौकार आलेत. ओमकार कमबॅक करतो का पाहायचंय. लेफ्ट हँड ओव्हर देखील मारा करतो स्ट्राईकला विपुल पाटील. चेंडू बॅक पुढे जाऊन स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. सकाळच्या वातावरणामध्ये वातावरण प्रसन्न करणारा स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. चौकार. शिवाजी दादा शेलार यांचा सांगे मोठेपणा. त्यांच्यासारखा दमदार नेता होणार नाही पुन्हा. त्यांच्यासारखा दमदार नेता होणार नाही पुन्हा. खूप चांगली बॅटिंग बघायला मिळाली विपुलच्या माध्यमातून. मंत्रमुग्ध करणारी सकाळच्या वातावरणात प्रसन्नदायक बॅटिंग आपल्याला बघायला मिळाली. सुरुवात दमदार झाली. नेक्स्ट मॅच असणारे आपण खिडकाळी पक्ष पडले. दोन्ही संघ जर आला असाल तर आपण आयोजकांशी संपर्क साधा.
प्रेक्षकांची गर्दी देखील वाढत चालली, त्या प्रेक्षकांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. साई श्रद्धा क्रिकेट संघ बालपाडा आपण पाहिले तर जी स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय शिवाजीराव शेलार स्मृती चषक SSC ट्रॉफी 2024 हे 7वं पर्व आहे. आज दुसरा दिवस स्पर्धेचा. गोलंदाजी मार्कवर कोण येतो पाहायचं आहे. ओमकारच्या पहिल्या षटकात तब्बल धावा आल्या, 15 धावा आल्या आहेत. कमबॅक करणं फार गरजेचं आता पाहायचं आहे. सोळेगाव एंड कडून कोण गोलंदाजी मार्कवर येतोय. यश चौधरी येतोय. सूरज चौधरी यांचे सुपुत्र, एक अतिशय अष्टपैलू खेळाडू, गुणवान खेळाडू, मास्टर माइंडचं काम करतोय. आपण पाहिले तर पिंट्या जोशी, खरं पिंट्या जोशीला हे मैदान नेहमी लाभदायक ठरलंय. या मैदानावर त्यांनी धावा केल्या आहेत, त्यामुळे शिवम गोंदिलेला माहिती आहे इथून 60-65 धावा करणं फार गरजेचं आहे. कारण पिंट्या जोशी सारखा बॅटर आहे विपक्ष संघामध्ये. यश गोलंदाजी मार्कवर चोळेगाव एंड कडून स्ट्रायकला बादलला आपण पाहू शकता. चेंडू बॅक पुढे जाऊन कट केला. यावेळेला चेंडू चाललाय स्वीप कव्हरेज झोन मध्ये वेगाने चाललाय. आउटफील्ड पास आहे, चेंडू गेलाय सीमारेच्या पार. BJP चौकार. वेगाने वाढतात सकाळच्या सत्रामध्ये. 23 धावा. नितीन कळणनी देखील काल या स्पर्धेत समालोचन केलं. आज शिर्डूनच्या स्पर्धेत समालोचन करतात. यश पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर देखील मारा करतो चोळेगाव एंड कडून. हा चेंडू लॉफ केला यावेळेला मिड ऑफच्या डोक्यावरना. चेंडू बराच वेळ हवेत यावेळेला अंदाज चुकला. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. तिसरी देखील झाली असती पण नकार देत आहेत. उठरो धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 25 धावा. सुरुवात काय दमदार झाली बघा. संघनायकाने सांगितलं ही स्पर्धा आम्ही पहिल्यांदा खेळलो तेव्हा आम्हाला शिवाजीदा होते आणि आता ही स्पर्धा पुन्हा एकदा खेळायला मिळते, त्याबद्दल त्यांनी धन्यवाद व्यक्त केलं आयोजकांचं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यश चौधरी P2चं षटक हाताळतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेतोय. राईट आर्म ओव्हर देखील मारा करतोय. स्ट्रायकला बादल. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडू हवेत यावेळेला स्वीपा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे, थोडासा डायव्हर्ट चेंडू झाला. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता उमेश केणी आणि आपण शाहिद मोमीन सरांना आपण पाहू शकता. हेमंत शेट्टी देखील तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आहेत. धावसंख्या वेगाने वाढते. कल्पेश पाटील आम्हाला माहिती देत आहेत. 27 धावा. यश पुण्याचा गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला बादलला आपण पाहू शकता. खूप चांगली पार्टनरशिप बघायला मिळते. हा चेंडू बऱ्याच वेळानंतर डॉट चेंडू गेलाय. लवकर शॉट सिलेक्शन केलं. चेंडू थोडंसं ना संत गतीने आला. खेळपट्टीचा जर विचार केला रोशन सर तर खेळपट्टी शेना आणि मातीने बनवली खेळपट्टी. पहिला डॉट चेंडू आहे. 27 धावा झाल्यात आतापर्यंत चेंडू फेकले गेले तब्बल म्हणजे एकूण 11 चेंडू झालेत आणि 11वा चेंडू डॉट गेलाय. यश पुण्याचा गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला बादलला आपण पाहू शकता. हा चेंडू लॉफ केला. यावेळेला टोला चेंडू लागलाय. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे, त्याच्याकडून झाली चूक. संघनायकाकडून चूक झाली यावेळेला सुरेंद्रकडून. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 2 षटकाच्या समाप्तीनंतर वेगाने धावसंख्या वाढते. 29 धावांची भागीदारी. नावाली संघ टॉस गमावल्यानंतर खूप चांगली बॅटिंग.
हे खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून देखील झालं. आज मात्र ते सिडूनच्या स्पर्धेत समालोचन करणार आहेत. खूप खूप धन्यवाद नितीन तुम्हाला. लाईव्ह टेलिकास्ट पाहतायत. 2 षटकाची समाप्तीनंतर आपण पाहू शकता धावसंख्या धाव फलकावरती 29 धावा आपण पाहू शकता. एक चांगली दमदार सुरुवात आपल्याला बघायला मिळाली. बादल मुकादमचा विचार केला तर 8 बॉल 16 म्हणजे 14.5च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला आपण पाहू शकता नवीन गोलंदाज येतोय. प्रत्येक येतोय. प्रत्येक मडवी अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. स्ट्रायकरला आपण पाहू शकता. विपुलला आपण पाहू शकता. 4 चेंडूमध्ये 13 धावा. आता क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं बघायला मिळतंय. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन. मिड विकेटला आपण पिंट्या जोशीला पाहू शकता. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट टर्मॅन पॉईंट. एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. स्वीप कव्हरला डीप मध्ये तैनात आहे. एक क्षेत्ररक्षण डीप लॉंग ऑफला आपण पाहू शकता. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. शॉर्ट मिड विकेटला आता क्षेत्ररक्षण आणलं जातंय. त्याला पुन्हा एकदा मिड ऑनला आणलं जातंय. शॉर्ट मिड ऑन रिझनमध्ये आणलं जातंय. चेंडू वेगवान होता. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू त्या क्षेत्ररक्षकाने झाले चूक. इथे धाव मिळते. आजच्या स्वरूपात आपण मिळतं धाव मिळते. धावसंख्या धाव फल करते आपण पाहू शकता 30 धावा. 30 षटक प्रगतीपथावर. नेक्स्ट मॅच खिडकाई संघाचे संघनायक पडले संघाचे संघनायक. जर आपण आला असाल तर राजकीय संपर्क साधा. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी होणं फार गरजेचं आहे. टॉस झाल्यानंतर रोशन सर तुम्हाला लगेच डिसिजन काढवायचं आहे. तुम्ही बॅटिंग करणार की क्षेत्ररक्षण करणार. प्रत्येक मडवी वैयक्तिक पहिलं संघात 30 षटक घेऊन आलाय. स्ट्रायकरला बादलला आपण पाहू शकता. चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. थोडंसं आपण गती कमी करून टाकलेला चेंडू पडल्यानंतर वेगाने स्पीड झालाय. सकाळच्या सत्र खेळपट्टीचा विचार केला. शेणा आणि मातीने बनवली खेळपट्टी. थोडासा शेण देखील लावलेलं आहे. त्यामुळे थोडासा स्केट चेंडू होतोय. डॉट चेंडूची समाप्ती. चांगलं कमबॅक बघायला मिळालंय प्रतीकच्या माध्यमातून. प्रतीक मडवी पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचा 30 षटक घेऊन आलाय. असदेगाव एंड करून राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. चांगला चेंडू पुन्हा एकदा खाली राहिलाय चेंडू. नाही बॅकफुटर जर गेले असते तर कदाचित स्क्वेअर कट करता आले असतील. तेच सांगत असतील विपुल की तू एक्झॅक्टली करतोयस काय. फ्रंट फुटर येतोयस बॅक फुटर जा तरच तुला स्क्वेअर कट करता येईल. धावसंख्या आता स्थिर आहे. या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळेल प्रतीकच्या माध्यमातून. एक्स्ट्रा कव्हरला सुरेंद्रला आपण पाहू शकता. स्वीप कव्हरला म्हणजे दादांचा कटआउट आहे तिथे एक क्षेत्ररक्षक प्रतीक. चेंडू लॉफ केला. यावेळेला टायमिंग चांगलं झालंय का. हो धावा मिळतात. आपण बघितलं 6 षटकार. कशा प्रकारे देतोय प्रतीक. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. स्ट्राईकला बादल. चेंडू पुन्हा एकदा लॉफ केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून चूक झालीये. चेंडू गेलाय वन बाउन्स सीमारेषा पार. चौकार. जे पहिलं गीत दादांसाठी बनवलं गेलं आपण इथं विनोद पाटील जे गीत लिहिलं ते गीत लावा जरा. ते गीत खूप चांगलं आहे. ते गीत ऐकलं ना आपण इथं कल्पेश मनाला स्पर्श करून जाणार ते शब्द आहेत. तो गीत होते जरा डीजे मास्टर. पुढे गोलंदाजी मार्कवर प्रतीक. स्ट्रायकरला बादलला आपण पाहू शकतो. खूप आक्रमक बॅटिंग करतोय बादल. चांगला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बघायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहे. प्रोडक्शन दिलं गेलेलं आहे तिथे. एकच धाव मिळेल. धावसंख्या धाव फलकावर ते आपण पाहू शकता. या वेळेला 3 षटकाच्या समाप्तीनंतर वेगाने धावसंख्या आपण पाहू शकता 41 धावा. अंडरग्राऊंड पाण्याची व्यवस्था केली गेली. तिथून तुम्ही जलपान करू शकता. एक चांगली संकल्पना आयोजकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही सूचना करतोय. खिडकाई संघाचे संघनायक पडले संघाचे संघनायक म्हणजे हर्षदचा संघ आपल्याला इन ॲक्शन मध्ये बघायला मिळणार आहे. दिपेश पाटील मला वाटतं काहीतरी नितेश शेलारशी बातचीत करतायत या स्पर्धेविषयी. नाही भरपूर मेहनत राहिली होती गेल्या वर्षी दिपेशची देखील. असं वाटलं होतं की मैदान सुकेल 2 दिवसात पण त्यांची मेहनत.
हे देवा तू आमचा कर विचार केलास जरा आमच्या शिवाजी दादाला रे आमच्या पासून दूर का नेला होता खंबाल पड्याची. विजय मास्टर जरा हे गीत येऊ दे आज, कारण ह्या गीताचे जे शब्द आहेत ना, कल्पेश पाटील, रोशन सर खऱ्या अर्थाने मनाला भिडतात, मनाला स्पर्श जातात. अरे ही व्यक्ती अशी आहे ना, ह्या व्यक्तीने आम्हाला समालोचकांना नितीन कान आणि बाळू पाटीलला भरपूर प्रेम दिलंय. म्हणजे आम्हाला झिरोपासून हिरो केलं या व्यक्तीने. त्याबद्दल ह्या व्यक्तीचं मी कधी उपकार विसरणार नाही आहे. म्हणून आम्ही कधी समालोचन करताना रोशन सर पहिला ह्या व्यक्तीला आम्ही श्रद्धांजली देतो, मग आम्ही आमच्या समालोचनाला सुरुवात करतो. तिसरे समालोचक समीर ठाकरे देखील असणार आहेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता जलपान केलं जात आहे. थोडंसं खेळाडूला दुखापत झाले, प्रथम उपचार देखील केले जात आहेत. किट व्यवस्था उपलब्ध आहे. नाही, छोट्या मोठ्या दुखापत होतच असतात क्रिकेटमध्ये. त्यानंतर मॅच असणारे खिडकाई विपक्ष पडले. पुन्हा एकदा मी तुम्हाला कॉल करतोय, जर आला असाल संघनायक तर आपण आल्याची नोंद करा. खूप चांगली संकल्पना. आपण पाहिले तर तुमच्याकडे 2 रिव्ह्यू असणार, एक हाईट फॅक्टरसाठी, तुम्ही रनआउटसाठी, किंवा तुम्ही जर आपण होते वाईट चेंडू जर तुम्हाला असं वाटलं की पंचाने दिले तर त्यासाठी तुम्हाला पंचांना देखील तुम्ही चॅलेंज करू शकता. नाही, हे कटआउट जर आपण पाहिलं ना दादांचे, कल्पेश तुमच्या माहिती सांगतो, ह्याच मैदानात दादा त्या कोपऱ्यात सराव करायचे. असं नाही की मी मैदानात मुख्य मैदानातच सराव करणार, असं नाही. त्यांना जिथे जागा भेटेल तिथे आम्ही सराव करणार. अशी व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेले आणि त्यांच्या नावाने ही स्पर्धा. ज वडे सर्वांना तोच या वडे देवाला. भरपूर प्रेम क्रिकेटरवर आणि क्रिकेटरने त्याने देखील भरपूर प्रेम दिलं. अशी तोच देखील बघा ट्रॉफ्यांकडे पाहतायत. गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला आपण पाहू शकता यश येतोय दुसऱ्या स्पेलमध्ये. चोळेगाव एणीकडून स्ट्रायकरला आपण बादलला पाहू शकता. 41 धावा धावफलकात. शॉर्टप्लेनचा चेंडू अप्पर कट केला. यावेळेला झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आहे आणि पहिलं यश मिळालं यावेळेला यशला. आठवणींचा झरा थँक्यू डीजे. नाही, खंबालपाड्याची शान नव्हती तर मी तर म्हणेन आमच्या कल्याण डोंबोलीची शान होता नितेश. शिवाजी दादा शेलार आज आपल्यात नाही आहेत. 14 चेंडू 27 धावा करून बाद झालाय बादल आणि यश मिळालं यशला. आता नवीन बॅटर तर राहुल पवार, या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू आणि वेल फिनिशर म्हणून ज्याकडे पाहिलं तर तो राहुल पवार आलाय. 3 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. बादलच्या माध्यमातून यशला यश मिळालं 4थ्या षटकामध्ये. धावसंख्या 41. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर यश चौधरी. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण शॉर्टरमॅन, एक क्षेत्ररक्षण गलीला आपण पाहू शकता. एक शाखावर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. चेंडू बॅकफुट गेला, पंच केला यावेळेला. काय पंच यावेळेला स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून पाठवून दिला चेंडूला लॉंग ऑफ सीमारेषा पार. बीजेपी षटकार. शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची आले आले आपण पहिले तर षटकाराने आघात केला, कारण त्याला माहिती सुरुवात चांगली झाली राहुल पवारला. इथून अटॅकिंग क्रिकेट खेळायचंय. यश पुढे गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. षटकाराचं प्रत्युत्तर लगेच दिलं यशने. बॅटर बाद, यशला यश मिळतंय. शिवाजी दादा शेलार यांचा, शिवाजी दादा शेलार यांचा सांगे मोठेपणा. त्यांच्यासारखा दमदार नेता होणार नाही पुन्हा. त्यांच्यासारखा दमदार नेता होणार नाही पुन्हा. त्यांच्यासारखा थँक्यू डीजे. नक्कीच त्यांच्यासारखा दमदार नेता होणार नाहीये. नवीन बॅटर येतोय आपण पाहू शकता यावेळेला 4थ्या क्रमांकावरती प्रणव मुकादम येतोय.
नाही अजूनही शिवम गोंधली सारखा संघनायक येणं बाकी आहे. खूप चांगला अष्टपैलू खेळाडू राहुल पवारने मित्र म्हणे कुठेतरी घाई केली नाही. एक षटकार आलाय, थोडंसं बॅटिंग करणं, अजून एक षटक होतं पण यशनी मात्र खूप चांगलं कमबॅक करून दिलंय. धावसंख्या दाफलकाची 2 बॅटर बाद. तर सामना जर बरोबर झाला तर प्रथम विकेट, नंतर टॉस, 47 धावा. कल्पेश पाटील काय चांगली माहिती देत. कल्पेश स्वागत आहे आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. यश पुन्हा गोलंदाजी मार्कवर. फटका यावेळेला खूप चांगला आहे, उंच गेलाय चेंडू, लांबी प्राप्त होते का पाहायचंय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होतोय म्हणजे मस्तक पे दस्तक आणि हाय तो षटकार. चौथ्यांदा आमदार झाले. आता आपण आता प्रणवने देखील षटकाराने खातवले. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला नावाली संघ प्रथम बॅटिंग करताना 2 बाद 53 50 कंप्लीट टाय होऊन जाते नावाली संघासाठी. नाही काळा साळुंके देखील सामना एन्जॉय करतायत, त्यांनी देखील शुभेच्छा दिल्या. यश पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. यशने एक विकेट प्राप्त केले पण 2 षटकार देखील आलेत. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने उंच चेंडू गेला, लांबी देखील प्राप्त करतोय. चेंडू गेला यावेळेला सीमारेषा पार. षटकार. हे देवा तू आमचा कर नाही विचार केलास जरा आमच्या शिवाजी दादाला रे आमच्या पासून दूर का नेला होता खांबाल पड्याची शान आमचा शिवाजी दादा शेलार आमच्या मनामध्ये वाहतोय रे त्यांच्या आठवणींचा झरा. थँक्यू डीजे मास्टर, खूप खूप तुम्हाला धन्यवाद. खरं हे गीत आम्हाला ऐकायचंच होतं आणि आम्ही जेव्हा कॉमेंट्रीला येतो तेव्हा आम्ही सांगतो की हे गीत तुम्ही लावा. विनोद पाटीलने आमच्या गीत लिहिले, खूप जबरदस्त गीत आहे आणि मनाला स्पर्श करून जाणारे गीत. जरी यशनी 2 विकेट घेतल्या पण 18 धावा दिल्यात. काय बॅटिंग केली जाते. प्रणव मुकादम जणू काय डगआउटमधनं सेट होऊन दिसतोय. यश गोलंदाजी मार्कवर. चेंडू यावेळेला लाईन आपण बघितलं तर थोडीशी बदलली यायला का बघितलं. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून फटका मारायचा होता यावेळेला बॅटरला, थोडंसं आपण आता संत गतीने चेंडू टाकलाय. षटकं संपल्यात यावेळेला 4 तब्बल धावा आल्या. धाव फलकर ते आपण पाहू शकता. नावाली संघ प्रथम बॅटिंग करताना 2 बाद 59. पुन्हा एकदा विनंती करतोय खिडकाई संघाची संघनायक, पडले संघाची संघनायक, खरं इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक करणं फार गरजेचं आहे. नितेश शिलार बघा, स्पर्धेची भरपूर मोठी जबाबदारी त्यांच्यावर. चला एकत्र येऊ नका बघा. पंच जरा उमेश सर सूचना करा. आपण खरं 25 मिनिटाचा अवधी आपल्याला. उमेश सर देखील बघा सूचना करतायत. गोलंदाजी मार्कवर येतोय या संघाचा अजून एक चांगला अष्टपैलू खेळू. नेहमी आपण पाहिलं तर सुरेंद्र ना पहिलं षटक हाताळायचं पण आज मात्र शेवटचं षटक घेऊन आलाय. स्लॉगवरचं षटक, हाणामारीचं षटक. नाही 2 षटकामध्ये यशने 32 धावा दिल्या, 2 बॅटर बाद केला. महागडी गोलंदाजी ठरली. महत्त्वाचे 2 विकेट त्यांनी मिळवले पण थोडंसं धावा देखील जास्त गेल्यात. तर यशने धावा दिल्या, ते करू शकतो. इतकी ताकद, इतकी गुणवत्ता त्याच्याकडे. तर विकीशेला आपण कॅप, नितेश जरा आपण कॅप द्या. बघा आज योगेश पवार आपल्यात नाहीये, त्यांच्या नावाच्या टी शर्ट देखील आपण तर प्रदान केलेत खिडकाई संघाने. त्यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहूया. सुरेंद्र लोखंडे गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं, संघाचं शेवटचं षटक, स्लॉगवरचं हाणामारीचं षटक. स्ट्रायकेला बॅटर आपण पाहू शकता प्रणव, विपुल पाटील, सॉरी प्रणव नो स्ट्राईकला, विपुल पाटील. बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक आले. दिलीप पाटील यांचे सुपुत्र. बाबा मॅच बघत असेल तर खुश झाले असते. तर शफल झाले. स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून पाठवून दिलाय चेंडूला मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. मध्ये 11 चेंडूंचा स्ट्राईक मिळाले. काय बॅटिंग करतो यावेळेला आपण पहिले. जबरदस्त बॅटिंग. 65 धावा. विपुल पाटील नाही दिलीप पाटील आज खुश असतील. चिरंजीव देखील खूप चांगली बॅटिंग करतोय. बाबा तर करतातच करतात. सुरेंद्रचं स्वागत केलं षटकाराने. 78 कालाही यश आहे. आता धावा दिल्या तब्बल आम्हाला कल्पेश सांगतायत 65. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जीटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केले ते. हा चेंडू व्यवस्थित मिडल होत नाही. कार्पेटच्या मध्ये चेंडू चालला मिड विकेटला. एक धाव कंप्लीट केली जाते. 5 दुसरी होते का.
मानस होतं, धाडस नव्हतं. धाव संख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला. 67 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 7 चेंडू 20 धावांची खेळ करतो आक्रमक. दीपेश देखील येत आहेत. पडले संघाचे संघनायक देखील येत आहेत. खिडकाई संघाचे संघनायक देखील या इनिंग ब्रेकमध्ये लगेच टॉस करू आम्ही. कॅप देखील आपण लगेच कलेक्ट करायचे आहेत. सुरेंद्र गोलंदाजी मार्कवर. डाऊन डिग्राउंड फटका सुरू आहे यावेळेला. मिडॉन आणि मिडॉपच्या मधून चेंडू चाललाय. मिसफील्ड झाले. एक धाव कंप्लीट केले. 2 होत आहेत का पाहायचं आहे. लोगोचा क्षेत्रक्षण ओमकारकडून थोडेसे मिसफील्ड झाले. धाव संख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला वेगाने वाढते. 68 धावा चेंडू बाकी आहेत. कल्पेश आम्हाला माहिती देतात की या पहिल्या सत्रातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पडले संघाचे संघनायक आणि आपण पहिले तर खिडकाई संघाचे संघनायक टॉससाठी या. बघा आयोजक सूचना करतायत. सुरेंद्र चेंडू यावेळेला कट करायचा होता. बॅटच्या टोला चेंडू लागलाय. बघा इनिंग ब्रेकमध्ये जर टॉस करायला संघनायक जर आला नाहीये, जो संघनायक उशीर येईल त्याला 2 धावांची पॅनल्टी लागेल. खरं या सूचना आम्ही सातत्याने सांगतो इक्बाल तेली. कारण ही स्पर्धा शिस्त आणि आपण तर नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यासाठी आपण ही स्पर्धा ओळखली जाते. महेश देखील येतात. महेश पाटील स्वागत आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुरेंद्र चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये. चेंडू पुन्हा एकदा गती परिवर्तन. पण पंच पाहत आहेत की ऑफस्टंप सोडून जाणारा चेंडू. उमेश किणे सर आम्हाला खूण करतायत की अवांतर धावेची भर होणार या धावसंख्येने. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. 69 चेंडू बाकी. पहिला चेंडू वाईड या इनिंग मधला. प्रणवला आपण स्ट्राईकला पाहू शकता. हा चेंडू यावेळेला वेग प्रचंड होता. पुन्हा एकदा पंच वाईडची खूण करत आहेत. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला. 70 धावा. हर्षद पाटील देखील येतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सर्जा बैलाचे मालक. 3 धावा एक्स्ट्रा आल्या आतापर्यंत. सुरेंद्र गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा गती परिवर्तन. चेंज ऑफ पेस बघायला मिळाला यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती. प्रणव करतोय काय. चेंडू यायच्या आधीच बॅट फिरवतोय त्यामुळे त्याला अंदाज येत नाही. आणि सुरेंद्रने तेच हेरलंय की ते संत गतीने चेंडू टाकला. आता चेंडू बाकी फक्त आणि फक्त जो विचार केला एक चांगलं कमबॅक बघायला मिळालं आहे. या शेवटच्या चेंडूवरती काय दडलंय. डॉट चेंडू की चौकार षटकार येतोय. सुरेंद्र गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला प्रणव मुक्कादमला आपण पाहू शकता. शेवट गोड करतो का पाहायचा इथून. हा चेंडू पुणे त्या बॅकफुटला जाऊन कट केलाय. चेंडू मागे सरकला यावेळेला. शॉर्ट फायनलला जोपर्यंत चेंडू फील्ड होईल धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. प्रथम बॅटिंग करताना नावाली संघाने धावा केल्या आहेत. तब्बल गडी बाद झाल्या आहेत. 2 गडी बाद. 71 धावा आणि 72 धावांचं लक्ष असणार आहे. तत्पूर्वी आम्ही टॉस बॉक्स मध्ये देखील जाणार आहोत. चला टॉस साठी यायचंय. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. चला टॉस साठी या. सूरज चौधरी पोटी प्लेचे खेळाडू. तर खिडकाई संघ बघा योगेश पवार प्रतिष्ठान या नावाने संघ खेळणारे. त्यामुळे टॉस साठी या. महेश बेस्ट ऑफ लक तुम्हाला. कारण त्यांनी आयोजकांना त्या दिवशी सांगितलं होतं की आम्ही टी शर्ट जरी आयोजकांनी दिलं पण आम्ही योगेशच्या नावाच्या टी शर्ट घालून खेळणार आहोत. आम्ही श्रद्धांजली म्हणून त्यांना हा सामना आम्ही त्यांच्या नाव आपण टी शर्ट घालूनच खेळणार आहोत या स्पर्धेमध्ये. त्याबद्दल विपक्ष संघाला देखील आपण धन्यवाद देऊ. हर्षदनी देखील सांगितलं काही हरकत नाही. हर्षद बेस्ट ऑफ लक. महेश बेस्ट ऑफ लक. तो टॉस करत आहे सूरज चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. 40+ खूप चांगले क्रिकेटर आहेत. जिंकलाय आपण पहिले तर योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाई संघाने. महेश काय निर्णय सांगणार. आम्ही फलंदाजी करू. फलंदाजी करणार आहे आज आपण पहिले तर. तुमच्यातील एक अतिशय चांगला खंदा फलंदाज आज नाहीये तर योगेशला तू कशा प्रकारे मिस करतोय. योगेशला तर भरपूर मिस करतोय आम्ही सर्व. अचानकपणे आम्हाला सोडून गेला पण त्याची कमी आम्हाला कायमस्वरूपी राहील आणि त्याच्याच आठवणीत आम्ही आज इथे खेळण्याचा प्रयत्न करू. नक्कीच दरवर्षी तू ही स्पर्धा खेळतो. आपण पहिले ज्यांच्या नावाने स्पर्धा आहे आज आपण पहिले दादा आपल्यात नाही त्यांना तू कशा प्रकारे मिस करतो. दादांचं आम्ही दरवर्षीच बोलतो. त्यांची कमी कोणीच भरू शकत नाही
आणि आयोजन पण खूप सुंदर केलं शिवाय साईदादांनी. तर टॉस जिंकलाय आपण आता क्रिकेट सॉरी आपण तर हर्षद टॉस तू गमावलाय. जर तू टॉस जिंकला तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण आणि आता तुला क्षेत्ररक्षण आलाय आपण बघितली तर या आयोजनाबद्दल तू काय सांगशील? आयोजन खूपच छान आहे आणि ते खेळायला देखील मजाच येते. नक्कीच तुला देखील आपण जाताना विचारू की आज दादा आपल्यात नाही, तू कशा प्रकारे त्यांना मिस करतो? मामा नाही आहेत आपल्यामध्ये, पण मी जेव्हा जेव्हा या ग्राउंडवर येतो ना तेव्हा मामांची नक्कीच आठवण येते, कारण की मी सकाळी त्यांच्यासोबत इथे खेळायला असायचोच. धन्यवाद. टॉस बॉक्समध्ये न्यूज होते टॉस जिंकला पाहिजे तर योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाई संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय. इक्बाल त्यांनी बघा प्रत्येक संघनायकाला आम्ही जे जे विचारतो ना तेव्हा डोळ्यात त्यांच्या पाणी येतं. हे दादांवरचं प्रेम आहे मित्रांनो. म्हणजे आम्ही नेहमी सांगतो ना काम ऐसा करो की नाम हो जाए. आज दादा आपल्यात नाही पण त्यांचं नाव मी तर म्हणेल जब तक सूरज चांद रहेगा तब तक दादा का नाम रहेगा. तर जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये बदल करूया. ऐकूया रोशन सर यांना. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद बाळू पाटील सर यांना आपण पहिल्या इनिंगमध्ये ऐकलं आणि मग इथे नियम आला आहे 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं समाप्त करावी लागतील. जर का अधिकचा वेळ घेतला तर लास्ट ओव्हरमध्ये एखादा खेळाडू तुम्हाला 30 या सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. ही नम्रतेची सूचना दोन्ही टीमला, खास करून फिल्डिंग करणाऱ्या नावाल्या टीमला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिबार मानाचा मुजरा करून आपण पाहतात खरं तर स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक 2024 भव्य दिव्य असं आयोजन. आणि आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आपण या ठिकाणी पाहताय. पहिला सामना ज्या ठिकाणी नावाली संघाने बॅटिंग करत असताना 71 धावा केल्या आणि 72 धावांचं लक्ष उभं केलं आहे नावापाडा संघासमोर. दोन्ही टीमला पण देऊया शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेने. सकाळचं खरं तर आल्हाददायक वातावरण आणि अशा वातावरणामध्ये आपण सध्या आहोत या क्रीडांगणावरती. अप्रतिम अशी आउटफील्ड मैदानाची, विकेटी तितकी सुंदर आणि अशा खरं तर परिस्थितीमध्ये मात्र चांगला क्रिकेटचा खेळ तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल. तर पहिली जोडी अतिशय नावाजलेला खेळाडू खरं तर आपण पाहताय पिंट्या जोशी आणि त्याच्या बरोबरीने यश चौधरी हा खेळाडू. आय थिंक यश स्ट्रायकिंग एंडला आणि पिंट्या जोशी हा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा असेल. सुरुवात दमदार करावी लागेल कारण प्रतिषटक आस्किंग रन रेट आपण जर पाहिला 14.40च्या सरासरीनं मात्र धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कमध्ये नावाली संघाचा गोलंदाज शिवम गोंदली तयार होत असताना पॉवर प्लेला खरं तर सुरुवात झाली आणि मॅचला देखील दुसऱ्या सत्रात सुरुवात झाली आहे. गेम इज ऑन. डावाला ग्रीन सिग्नल मिळेल दोन्ही पंचांकडून आणि पहिला चेंडू टाकण्यासाठी पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल त्या ठिकाणी आतली कडा घेतली आहे. एज अँड टेकन. पहिल्या बॉलवरती कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात पहिला धक्का बसला बॅटिंग करत असताना नवापाडा टीमला. प्यार भारतीय जनता पार्टीचे फ्लॅग्स तुम्ही पाहताय मोठ्या डौलानं मात्र फडकतात आणि मागील विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र एक मोठी खरं तर मुसंडी मारली आणि काल या ठिकाणी आपण पाहिलं आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांचं आगमन इथे झालं होतं. नवीन खेळाडू मैदानाकडे झाला तिसऱ्या क्रमांकावरती प्रथमेश चौधरी. अकाउंट ओपन झालं नाही परंतु नवापाडा संघाच्या अगेन्स्ट नावाली संघाने अकाउंट ओपन केलं 1 विकेटचं. पहिला धक्का दिला 0 धावसंख्येवरती. कमालीची गोलंदाजी. यावेळेला लेंथ बॉल होता इथे देखील फटका फसलाय आणि मिड ऑफला सॉफ्ट डिसमिसल झाले खेळाडू. अजून एक धक्का आल्या पाहुली माघारी परतावा लागेल प्रथमेश चौधरी या फलंदाजाला.
आई तुझं देऊ विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर त्याला पहिल्या पॉवर प्लेमध्ये गोलंदाज शिवम गोंधली आणि विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक देखील आहे. खरं तर या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. अप्रतिम स्पर्धा, नेत्रदीपक असं आयोजन आणि आज स्पर्धेचा दुसरा दिवस. सकाळचं सत्र, सूर्याची सोनेरी किरणे मैदानावरती विखुरलीत, प्रफुल्लित असं वातावरण. या वातावरणामध्ये आता हवा टाईट झाली आहे. खरं तर बॅटिंग करत असताना नवापाडा संघाच्या वाट्याला थोडासा दडपण निर्माण झालं आहे. सुरुवात दमदार करत असताना त्या ठिकाणी शिवम गोंधली हा गोलंदाज अगदी कमी वयाचा परंतु प्रचंड प्रतिभावंत असा खेळाडू हॅट्रिक बॉल त्या ठिकाणी फेकत असताना यॉर्कर खोदून काढला, बॉलला सन्मान दिलाय. जबरदस्त गोलंदाजी, परफेक्ट यॉर्कर आपण पाहिला, त्याला सन्मान दिलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत त्या ठिकाणी सुरेंद्र लोखंडे. बघा, एकही धाव मात्र अजूनही धावफलकावरती आलेली नाही आहे. याचं कारण आहे उत्तम गोलंदाजी आणि तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली नावाला टीमच्या माध्यमातून. कॅप्टन वर्सेस कॅप्टन बॅकफुटला आले, जागा बनवली, पुन्हा एकदा हलकीशी एज लागली, ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली आहे. खरं तर या गोलंदाजाने शिवमने 3 खेळाडू आघाडीचे बाद झालेत. तिसरा धक्का बसला बॅटिंग करत असताना नवापाडा टीमला. आपण येताना मुख्य प्रवेशद्वारावरून आत यायचं आहे, ही नम्रतेची विनंती. आयोजकांकडून सूचना आली आहे, तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारातूनच मैदानाकडे यायचं आहे. खरं तर खूप चांगलं मंडप डेकोरेशन आणि खूप चांगलं हे क्रीडांगण, अप्रतिम असं हे नियोजन आणि आयोजन तुम्ही पाहताय. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक असं म्हणतात, मरावे तरी कीर्तिरूपी उरावे. शिवाजीदादा शेलार यांची महती आपण ऐकली. खरं तर सातत्याने चांगले योगदान या आपल्या सर्व खेळाडूसाठी त्यांचं राहिलं, समाजासाठी राहिलं असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच आपण ईश्वर त्यांनी प्रार्थना करूया. नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय, सचिन म्हात्रे उर्फ लारा. डाव्या हाताचा खरं तर एक शैलीदार फलंदाज. आता गरज आहे पार्टनरशिपची, धावा बनवावा लागतील कारण सुरुवातीला आघाडीचे 3 खेळाडू बाद झाले परंतु पिंट्या अजूनही नॉनस्ट्रायकिंग एंडला उभा आहे. एक अनुभवी खेळाडू यावेळेस आपण पाहिला. खरं तर डीपेक्षा कव्हरला हातमध्ये बोलावलं आहे, त्यानंतर मिड विकेटमध्ये एक डीपमध्ये एक फिल्डर उभा केला, लॉंग ऑनमध्ये एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळेल. शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन. नेक्स्ट बॉल शिवम तयार ओव्हर द विकेट. यावेळेला हाफ ट्रॅकर शॉटम पूल करायचा, फटका फसलाय, आणखीन एक धक्का. क्या बात आहे, 5वा चेंडू आणि 5व्या बॉलवरती अजूनही 1 रन दिलेली नाहीये. 4 खेळाडू बाद केले शिवमने. संपूर्णपणे आता बॅकफुटला चाललाय नवापाडा संघ 0 धावसंख्येवरती. हा 4था धक्का. वर्षी याच स्पर्धेमध्ये 5 चेंडूमध्ये 5 विकेट घेण्याचा खरं तर एक मोठा पराक्रम केला होता नागाव गावचा खेळाडू सूरज मडवी या गोलंदाजाने. आणि इथे देखील आपण पाहिला, जर आणखीन एक डॉट आला तर या स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक ठरू शकतं आणि ते देखील पॉवर प्लेमध्ये. हे देखील वैशिष्ट्य राहील या षटकाचं, कारण 9 शतरक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत, 2 शतरक्षक 30 सर्कलच्या बाहेर असताना मात्र कमालीची गोलंदाजी शिवमने आतापर्यंत केली आहे. मेडन ओव्हर जरी फेकली खरं तर गोलंदाज शिवमने तरी 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. सलग 3 षटकार 1000 रुपये आणि अर्धशतकासाठी 2000चं पारितोषिक असेल आयोजकांच्या माध्यमातून. हे मोटिवेशन आहे. आयोजक खरं तर आमचे साईदादा शेलार एक चांगले खेळाडू, त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलंय या खरं तर खेळाडूंसाठी. न्यू बॅटर राजा म्हात्रे, पहिलं मेडन षटक या स्पर्धेतलं. एकदा जोरदार होऊ द्या. शिवम गोंधली कॅप्टन नावलौकिकाला साजेशी कामगिरी केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 1ही धाव न खर्च करता या खेळाडूने तब्बल 4 खेळाडू बाद केले आणि 1000 रुपयाचं पारितोषिक त्याच्यासाठी या ठिकाणी लागू झालंय. नाही विचार केलास जरा आमच्या शिवाजी दादाला रे, आमच्या पासून दूर का नेला होता खंबाल पड्याच्या
शिवाची शान आमचा शिवाजी दादा शेलार आमच्या मनामध्ये वाहतोय र त्यांच्या आठवणींचा झरा. पहिल्याच ओव्हरमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे शिवम गोंदली या गोलंदाजाने. 4 खेळाडू बाद करत मेडन षटक त्याने टाकलं, परंतु अजूनही मैदानामध्ये संघाचा प्रमुख खेळाडू अनुभवी खेळाडू पिंट्या जोशी मैदानाकडे उभा आहे. त्याच्यावर आता भरपूर जबाबदारी राहील या टीमची. नवापाडा संघाला मात्र अनेक अडचणीच्या काळातून मात्र पुढे घेऊन जाणारा हा खेळाडू आज मात्र त्यालाही आपल्या गुणवत्तेला न्याय द्यावा लागेल, कारण इथे हा सामना थोडासा जड होत चालला आहे. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज आला आहे त्या ठिकाणी राहुल पवार. राहुल पवार एक अष्टपैलू खेळाडू, नावाली संघाचा, पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट. या वेळेला स्विंग आणि मिस, फुलर लेन बॉल. इथे मात्र डिफेन्स करत असताना सिंगल घ्यायची होती, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू सुरुवातीपासून दबाव टाकण्याचा प्रयत्न नावाली संघाने आतापर्यंत केलाय. 72 धावांचा लक्ष्य आणि त्याच्याकडे पाठलाग करायचे आहे नवापाडा संघाला. नेक्स्ट बॉल, शॉर्ट ऑफ लेन, फक्त दिशा दिली आहे. वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक, अनुभव आपण पाहिला. पिंट्या जोशीचा बॉल मागे चाललाय फाईन लेगच्या बाहेर. 4 धावा आल्या, अकाउंट ओपन झालं नवापाडा टीमचं. लक्ष असू द्या सर्व खेळाडूंना सूचना. बघा यानंतर खिडकाई आणि पडले दोन्ही टीम आपण रेडी राहा. खिडकाई संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि मुख्य प्रवेशद्वारावरून तुम्ही दोन्ही संघांनी एंट्री करायची, त्यामुळे प्लीज दोन्ही संघांना सूचना असेल आपणही रेडी राहा. चौथ्या षटकासाठी गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट प्रथमेश सालुंगे. खरं तर आपण पाहिलं मलिंगा स्टाईल साईड आर्म ॲक्शन गोलंदाजी, अगदी वेगवान, दबाव, एकतर्फा सामना आपण पाहता मैदानामध्ये. 11 चेंडू 59चं समीकरण. अजूनही मॅच बनेल जर का प्रत्येक बॉलवरती आक्रमण झालं, षटकार जर आले तर मात्र धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय, परंतु भेदक गोलंदाजी समोर मात्र पूर्णपणे निष्प्रभ ठरलेत या ठिकाणी टॉप ऑर्डरचे खेळाडू. सिंगल आली, एंड बदलला. 10 चेंडूमध्ये आता 58 धावांची गरज. 10 बॉल 58चं समीकरण मैदानामध्ये बाकी आहे. वन साइडेड मॅच. प्रेशर सुरुवातीपासून नवापाडा टीमवरती आपण पाहिला. टॉस जिंकून त्या ठिकाणी प्रथम फिल्डिंगचा निर्णय खरं तर नवापाडा संघाने घेतला. कट करण्याचा प्रयत्न, वेगवान, फास्ट अँड फ्युरियस, तेज तरार बॉल. यावेळेस देखील आपण पाहिला बॅट अँड पॅटच्या मधून विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावताना पाहायला मिळाला. कमालीची गोलंदाजी, अप्रतिम स्पेल या ठिकाणी पाहायला मिळाला नावाली संघाकडून. पूर्णपणे डॉमिनेट केलं खरं तर फलंदाजांना. सुरुवातीपासून त्या ठिकाणी बॅकफुटला ढकललंय. यावेळेला देखील मिस टायमिंग, हा फटका, परंतु निर्जन स्थळी चेंडू पडलाय. त्या ठिकाणी डीप कव्हर पॉईंटमधला फिल्डर वेगाने आला धावत. 1च रन असेल. सिंगल डबलमध्ये काही असा खरं तर फरक पडणार नाहीये. पूर्णपणे आपण पाहिलं या ठिकाणी पराभवाच्या उंबरट्यावरती चाललाय नवापाडा संघ. कधी कधी जरी तुमच्या वाट्याला पराभव असला तरी तुमच्या संघर्षामध्ये दम असायला हवा असं म्हणतात, आणि तो संघर्ष आता या फलंदाजांना करावा लागेल. आता वेळ आली आहे खरं तर आपलं टॅलेंट शो करण्याची. स्विच हिटचा प्रयत्न होता. याही वेळेला आपण पाहिला पॅडलाईनचा चेंडू प्रचंड वेगाने आलेला आहे. निर्धाव बॉल. डॉट पर्सेंटेज वाढले त्यामुळे प्रेशर वाढला नवापाडा संघावरती. आघाडीचे खेळाडू खरं तर भोपळाही न फोडता मैदानाच्या बाहेर गेले, त्यामुळे हा संघ बॅकफुटला गेला. हे मात्र यातील मात्र शंका नाही आहे. आणि इथे मात्र दबाव. 4थं षटक तेही निर्णायक. आणखीन एकदा क्या बात आहे, भन्नाट वेग, वेगवान गोलंदाजी. 4 षटकं संपली. प्रचंड वेळ वाचवला खरं तर नावाली संघाने. भरपूर वेगाने षटकं टाकली आणि आता अंतिम षटक बाकी आहे. फक्त आणि फक्त मॅचमध्ये औपचारिकता शिल्लक राहिली आहे. शेवटचं निर्णायक षटक. कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही आवाज ऐकता आमचे सिनियर समालोचक खरं तर सागावचे बाळू पाटील सर, त्याचबरोबरने आमचे मित्र खरं तर या ठिकाणी समीर ठाकरे भिवंडी, त्यांना तुम्ही पाहता. आणि मी स्वतः रोशन पाटील तारा पनवेल प्रथमतः या विभागामध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी खरं तर विकी दादा आपल्या सर्व आयोजकांचं हृदयाच्या अंतःकरणापासून या ठिकाणी आभार व्यक्त करेल. खूप चांगलं आयोजन नियोजन. असं म्हटलं तर कल्याण डोंबिवली परिसरातील एक अग्रनामांकित स्पर्धा म्हणजे शिवाजी दादा स्मृती चषक, आणि त्या स्पर्धेचं आयोजन आज आपण पाहता 2रा दिवस या स्पर्धेचं. गेले कित्येक वर्ष या स्पर्धेला आपण पाहत आलोय.
सातत्याने नाविन्यपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. याही वर्षी नेत्रदीपकाचं आयोजन 7वं बरोबर. यस, अगदी चांगलं योगदान या स्पर्धेसाठी राहिले साईदादा यांच्या माध्यमातून. लास्ट ओव्हर आणि शेवटच्या षटकामध्ये विराज पाटील, याही वेळेला विराजने चांगला बॉल टाकला. फुल लेन बॉल, आतली कडा घेत बॉल मागे चाललाय. अजून एक डॉट बघा, खिडकाई आणि त्याच्याबरोबरने पडले. दोन्ही संघ आपण रेडी राहा. यानंतर पडले संघाला मात्र फिल्डिंग करायची आहे, त्यामुळे आपण मुख्य प्रवेशद्वारावरून मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. सिंगल आली, एंड बदलला. खरं तर पराभवाचं मार्जिन कमी करणाऱ्या धावा आपण पाहत आहे. मोठ्या मार्जिनने कदाचित हा संघ पराभूत होतोय की काय असं चित्र निर्माण केलंय. शेवटला मात्र लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, लॉंगॉपचा फिल्डर गेला आणि इथे मात्र चांगल्या पद्धतीची फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. सिंगल रन फक्त आली आहे. स्मशान शांतता तुम्हाला पाहायला मिळेल नवापाडा टीमच्या खेम्यामध्ये. याचं कारण आहे आतापर्यंत खरं तर आपण पाहिलं नावाली संघाचं पारडं जड झालंय. विजया दिशेने मात्र वाटचाल करत असताना नावाली संघ मैदानामध्ये. अगू टप्प्याचा बॉल यावेळेला पूल करायचा आहे, फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक आले, रनिंग कॅच त्या ठिकाणी घ्यायचा होता, परंतु आपण पाहिलं नशिबाची साथ मिळाली. या ठिकाणी फलंदाजाला आणखीन एक रन ॲड होईल. जबरदस्त गोलंदाजी, तितकी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. सुरुवातीला फलंदाजी तितकी योग्य वाखाणयोग्य पाहायला मिळाली होती बादल यांच्या माध्यमातून. विपुल पाटील या फलंदाज देखील चांगलं योगदान आपल्या टीमला दिलंय. आणखीन एकदा आपण पाहिला चांगला बॉल डिलिव्हर करत असताना गोलंदाज दबाव फक्त आणि फक्त आता औपचारिकता पूर्ण करतोय. या ठिकाणी नवापाडा आणि त्यांच्या बरोबरीने नावाली संघ सामन्याचा रिझल्ट अगदी समोर आलाय. नावाली संघ विजयाच्या उंबरट्यावरती आपण येताना पाहू शकाल. नेक्स्ट मॅचसाठी पडले संघ देखील सज्ज झालाय, त्यांच्या बरोबरीने खिडकाई. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. या लढतीची मात्र औपचारिकता बाकी असताना या षटकातील शेवटचा बॉल, निर्णायक चेंडू या ठिकाणी टाकत असताना गोलंदाज त्यांना आपण पाहू शकाल. मेडन षटक टाकलंय खरं तर शिवम गोंधळी या गोलंदाजाने आणि तब्बल 1000चं पारितोषिक आयोजकांच्या माध्यमातून आलंय. लास्ट बॉल शेवट गोड करताना फलंदाज षटकार आलाय, परंतु उशीर झालाय. 6 धावा मिळतील फलंदाजाला, परंतु हा सामना मोठ्या मार्जिननं जिंकलाय. मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातला पहिला सामना नावाली टीमने. वेल प्लेड बॉयज, हार्ड लक टीम नवापाडा. आपण जाऊया पुन्हा एकदा. आपण मध्ये पडले गावचे शाखा प्रमुख दिलीप पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. ना बॅक टू क्रिकेट कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज रोशन. यस, मला मॅन ऑफ द मॅच कोण आहे ते सांगायचं. शिवम. तर शिवम ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.